वेद न्यूज 24 वेद जनमना। मिरज पोलीस स्टेशनच्या पथकानं गोपनीय बातमीवरून निजी बामणी रोडवरील कोल्हापूर ब्रिज खाली सापळा लावला होता। या ठिकाणी एक व्यक्ती संशयितरित्या वावरत असल्याचं या पथकाच्या निदर्शनास आलं। पथकानं छापा टाकून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं। सुप्रीत देसाई असं त्याचं नाव असून त्याच्याकडे 500 रुपये किमतीच्या 42,000च्या बनावट नोटा सापडल्या। त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर बनावट नोटांचं रॅकेट समोर आलं। आश्चर्य म्हणजे या बनावट नोटांचा सूत्रधार कोल्हापूर पोलीस दलातील ट्रान्सपोर्ट विभागातील पोलीस कर्मचारी इब्रार इनामदार हा असल्याचं समोर आलंय। त्याच्यासह राहुल जाधव, नरेंद्र शिंदे, सिद्धेश म्हात्रे अशा 5 जणांना अटक करण्यात आली। ही कारवाई मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, पूनम पाटील यांच्यासह पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी केली। तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा तसंच नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येणार झेरॉक्स मशीन, संगणक, बनावट नोटा मोजण्याचे मशीन, स्कॅनर, प्रिंटर यासह 1.25 कोटीचं साहित्य जप्त करण्यात आलंय। पोलीस अधीक्षक संदीप गुगे, अप्पा पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उप अधीक्षक प्रणील गिल्डा यांनी या कारवाईचं कौतुक केलं। न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।